बिहार राज्यातील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आज भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले। भारतीय बौद्ध महासभा आणि वंचितच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राज्यभर आज धरणे आंदोलन करण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला। नियमबाह्य असणारा महाबोधी महाविहार 1949चा कायदा रद्द करावा, विहाराचे व्यवस्थापन बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावे, या मागण्या आंदोलकांनी राष्ट्रपती यांच्याकडे केल्या आहेत। बुद्धगया मुक्ती आंदोलन हे झालंच पाहिजे आणि पूर्ण जगभरातून प्रतिसाद मिळत आहे। परवाच 500 भिक्खू थायलंडचे 500 भिक्खू प्रायव्हेट विमानानं बुद्धगयाला आलेले आहेत आणि पूर्ण जगात युनोनं त्याची दखल घेतली आहे। आणि तुम्ही जर आता नाही शहाणा झाला तर इथून पुढच्या परिणाम भोगावा लागेल। परदेशात गेल्यानंतर तुम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो म्हणता आणि इथं तुम्ही सगळ्या बुद्धांच्या पवित्र स्थळावरती कब्जा करून तिथं तुम्ही सिंदूर माकून हिंदूंची मंदिरं मनोवादी ही ब्राह्मणवादी व्यवस्था निर्माण करताय, तर याला आळा बसला पाहिजे आणि बुद्धाची पवित्र स्थळं ही आमच्या ताब्यात बौद्ध भिक्खूच्या ताब्यात मिळाली पाहिजे। आणि जिथं बौद्ध भिक्खू आहे तिथं बाकीच्यांचं काय काम आहे? आम्ही तुमच्या मंदिरातला हक्क मागत नाही, पण आमचं जे पवित्र स्थळ आहे ते आम्हाला मिळावं। बुद्धगया सोडूनच अनेक लेण्यांवर या ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे। अनेक ठिकाणी यांचा जो कब्जा आहे तो त्यांनी हटवला पाहिजे आणि नाहीतर या ब्राह्मणशाहीला दडपण्याशाही ती आमचे सर्व बुद्ध अनुयायी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पसरलेले बुद्ध अनुयायी या ठिकाणी येत आहेत। यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे आणि दयानंद कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले, वंचित कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, टी.एस. कांबळे, प्रवीण बनसोडे, चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक हातकणंगलेकर, डॉक्टर आकाश कांबळे, अरुण जमने, संभाजी कागलकर आदी कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।